नाना पटोले साहेब, व्यासपीठावर उपस्थित महाविकास आघाडीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी वसंतराव चव्हाण साहेबांनी मधुरची आशीर्वाद देण्यासाठी व त्यांचे कार्य करण्यासाठी उपस्थित सर्व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते तथा आदरणीय मतदार बांधवांनो, आपल्या सर्वांचे महाविकास आघाडी देगलूर कडून अत्यंत आपुलकीने स्वागत करते। हुकुमशाही विरुद्ध लोकशाहीच्या लढ्यात जिद्दीने संघर्ष करणारे देशाचे लाडके सन्माननीय खासदार राहुल गांधी साहेब, महाराष्ट्र लोकनेते आदरणीय नाना पटोले साहेब, नांदेडचे भावी खासदार माननीय वसंतराव चव्हाण साहेब यांचे हात बळकट करण्याची जिम्मेदारी आपल्या सर्वांची आहे। म्हणून तर ते महाराष्ट्राचे भाऊ आहेत, म्हणून ताकद लागते बघा त्यांच्याकडे। असा उंचीचा एकही नेता महाराष्ट्रात तुम्हाला आढळला नाही। ही निवडणूक नेत्या विरुद्ध कार्यकर्त्यांची आहे। आपल्या ठिकाणी पाठवायचं आहे। मागच्या वेळेस चुकलं तुमचं की बरोबर आहे हे आता तुम्ही ठरवायचं। परंतु संबंधित इथं उपस्थित असलेले सर्व मतदार बांधवांना आणि भगिनींना माझी एक विनंती की बाबा रे, मागच्या लोकसभेच्या त्या निवडणुकीमध्ये या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी आपल्याला एक शब्द दिला होता, या देशाचा प्रधानमंत्री मी झालो आणि या देशात भारतीय जनता पार्टीची सरकार आली तर मी प्रत्येकाच्या खात्यावर 15 लाख रुपये टाकतो। मला तुम्हाला सर्वांना हात जोडून विनंती आहे की ज्यांना ज्यांना 15 लाख रुपये मिळाले तुम्ही त्यांना मतदान करा, ज्यांना 15 रुपये मिळाले नाही तुम्ही आम्हाला मतदान करा। सोडून सिमेंटचं घर त्या ठिकाणी त्यांनी मान्य केलं, काय पसंत करायला तर म्हणून त्यांनी निर्णय घेतला। आम्ही त्याला सांगितलं गुलाब के फूल के ऊपर तुम्हारे कमल के फूल के ऊपर बैठूंगा, अशा पद्धतीने या सरकारचं राजकारण या देशामध्ये चाललंय। अन्याय अत्याचार धमकावणं। नानाभाऊ बोलतील, मी आपल्याला एकच विनंती करायला आलो आहे। मी या देगलूर शहरासाठी नवीन नाही, या परिसरासाठी नवीन नाही। आज त्या देगलूर शहराचा 1980ला माझ्या वडिलांना आमदारकी म्हणून नेतृत्व केलं आहे आणि तुम्हीच लोकांनी आमदार बनवले माझ्या वडिलांना। मी इथं 15 वर्ष आमदार म्हणून काम करत असताना या देगलूर शहरातल्या मग राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल ते वाढवण्यासाठी बळ दिलेलं आहे। काय काय अजून दुसरे आहे एक कोणी काँग्रेस सोडून गेले असते त्याच्यामुळेच गेले, कावळा पळाला आणि सगळे लोक इकडे आले। हा मूळच मुद्दा आहे की त्यालाही समजत नसेल तर तो त्याचा विषय आहे, पण मूळ प्रश्न आहे की ज्याचं खावं त्याचं खावं। पण आता त्याला नाही गाता येत असेल तर तो त्याचा भाग आहे। आमच्याकडे जबरदस्ती नाही आहे, आमच्याकडे ईडी नाही, आमच्याकडे दुसरा इलाज आहे। असा इलाज करू की आणि इलाज तर देगलूरवाल्यांनाच करायचा आहे। मी त्याला तुम्हाला जे ताकद द्यायची ते मी देईन, इलाज तुम्हाला करायचा नाही तर उद्यापासून देणं नाही तर आतापासून देणं। आपल्या काँग्रेसचा प्रचार त्यांनी करावा, नाही केला तर माझं भरपूर इलाज आहे। हे कशासाठी आता तुम्ही म्हणाला, आपल्याला माहित आहे की खानापूर जो आपला आहे तिथं आपलं कॉटन मिल होतं सरकारी तत्वाचं MIDC मध्ये। आता जसे हे लोक बीजेपीत गेले ते सरकारी तत्वातलं कॉटन मिलचे प्लॉट पाडले आणि ते विकायला चालू केलं। म्हणजे किती बदमाश लोक आहेत, पैशाची केवढी हवा आहे। पैशासाठीच ईडी लागली, पैशासाठीच ते आदर्श झाले। आदर्श त्याला आदर्श नावालाही बदनाम करून टाकलं। पैशासाठी ईडी लागली, पैशासाठी आदर्श झालेत आणि तरी सुद्धा सरकारी तत्वाच्या कॉटन मिलची जागेचं प्लॉट करून विकतात। ठीक आहे, हे मी तुम्हाला आतापासून सांगतो,
नरेंद्र मोदीचं सरकार आता काही येणार नाही. 4 जूनला नरेंद्र मोदीचं सरकार झोली लेके आया था, झोली लेके जाएगा हे ठरलेलं आहे. आणि 4 जूनच्या नंतर महाराष्ट्रातलंही सरकार पडणार. हे काही आता हे बैमानाचं सरकार राज्यातलंही जाणार आहे. वारणेचा वाघ या लाईव्ह चॅनलला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा.